तेरी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी। बाबा साहेब, अरे मोदी शाह हटाओ, मोदी शाह हटाओ, बाबा साहब से टकराएगा, नहीं जाएगा। या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचा वारंवार अपमान होतोय। आणि या भारतीय जनता पार्टीचे उद्दाम नेते, मग ते मंत्री असू दे किंवा साधे कार्यकर्ते असू दे, या महाराष्ट्राची अस्मिता कशी पायदळी तुडवता येईल, महाराष्ट्राचा स्वाभिमान कसा पायदळी तुडवता येईल याचाच वारंवार विचार केला जातो। महाराष्ट्र तर लुटलेलाच आहे। परवा संसदेमध्येच या देशाचं दुर्दैव असलेले गृहमंत्री अमित शाह यांनी ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राचं आराध्यदैवत आमचे महापुरुष ज्यांची आम्ही पूजा करतो, संपूर्ण महाराष्ट्र ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे, लोकशाहीला मानणार आहे, संविधानाला मानणार आहेत, ते बाबासाहेबांची पूजा करतात, आंबेडकरांची पूजा करतात। आणि असा गृहमंत्री एकेरी उल्लेख संसदेमध्ये करतात ज्या संविधानाविषयी चर्चा त्या ठिकाणी चालू आहे। गेले संविधान त्या देशाला बाबासाहेबांनी दिलं, त्यांचा उल्लेख अशा पद्धतीने केला की या ठिकाणी अशी एक फॅशन झालेली, फॅशन हुआ है कि आंबेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते थे तो 7 जन्म का स्वर्ग मिलता था। अरे आम्ही या देशाचा जे स्वर्ग आम्ही करू इच्छितो त्याचा तुम्ही नरक करताय। या देशातली लोकशाही बुडवता, संविधान पायदळी तोडवताय, या देशामध्ये मनुस्मृती आणताय, या ठिकाणी लोकांना पुन्हा गुलामगिरीसारखं वागणूक देऊन नरक यातना लोकांना भोगायला होता आणि स्वर्गाची तुम्ही कल्पना करताय। हे असं स्वर्ग मिळत नाही। आणि अशा प्रकारचा एक एकेरी उल्लेख किंवा उद्दामपणे ज्या पद्धतीनं आमच्या दैवताचा अपमान केला हा कधी निषेधार्थ आहे। करावा तेवढा निषेध। जोपर्यंत अमित शाह राजीनामा देत नाही तोपर्यंत या महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही। भारतीय जनता पार्टी असेल, RSS असेल आणि अमित शाह असतील, यांचा छुपा अजेंडा आहे इथं मनुस्मृती आणायची आणि संविधान बदलायचं, लोकशाही धोक्यात आणायची। ज्या ज्या ठिकाणी RSS वाले भाजपवाले भेटतील त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झालेला आपण विचारू आणि त्यांना पळताबोळी थोडी करू।